संजय हा नागपूरच्या MSEB मध्ये कार्यालयामध्ये वीज निर्मितीच्या कार्यालयात पॉवर स्टेशन मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून जॉबला होता। आणि संजय हा काही तरुण नव्हता, तो वयस्कर होता, 50 वर्षाचा तो संजय होता। त्याचं सरनेम, त्याचं आडनाव हे शिरोडे, संजय शिरोडे हा चांगल्या जॉबला होता, सरकारी जॉबला होता। त्याच वेळेस ड्युटी करत असताना त्याच्या समोरच्या ऑफिसच्या समोर एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलवरती तो दुपारच्या सुट्टीमध्ये किंवा मधल्या ब्रेकमध्ये तो चहा घेण्यासाठी तो हॉटेलवर जायचा। त्या हॉटेलवरती त्याची ओळख झाली एका महिलेशी। ती महिला देखील तरुण होती, तरफदार होती, पण विवाहित होती। 30 वर्षाची ती महिला, तिचं नाव राजश्री। राजश्री सोबत संजयची ओळख झाली, दोघांमध्ये संभाषण सुरू झालं। काही दिवसानंतर दोघ जण चहा देखील सोबतच घेऊ लागले। ओळख चांगली झाली आणि त्यावेळेला राजश्रीने संजयला विचारणा केली की माझा मुलगा देखील आज ग्रॅज्युएट आहे, त्याला जॉब कुठे मिळेल का? त्यावेळेला संजय म्हटला, जॉब लावून द्यायचं काम माझं, तुम्ही फक्त मी सांगल तसं तुम्ही करत राहा। आणि राजश्रीने होकार दिला। कोणत्या आईला नको वाटेल स्वतःचा मुलगा कुठे नोकरी लागत असेल, 4 पैसे कमवत असेल, मान सन्मान वाढत असेल तर कोणतीही आई हे तयारच होणार। संजयनं जे सांगितलं ते करायला राजश्री एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये तयार झाली। संजयने राजश्रीच्या घरी गेला आणि राजश्रीच्या घरी जाऊन त्याने निवद, पिंपळाची पानं, देठ, मुळ्या हे संपूर्ण साहित्य गोळा करायला लावलं आणि त्याने राजश्रीला भावनिकतेमध्ये घेतलं आणि सांगितलं की तांत्रिक काही विधी आपल्याला करावं लागेल, नंतरच त्याला जॉब लागेल। ते मान्य केलं आणि साहित्य गोळा करण्याच्या निमित्ताने संजयने राजश्रीच्या पतीला आणि राजश्रीच्या मुलाला साहित्य घेऊन या म्हणून घराच्या बाहेर पाठवून दिलं। वेळ भर दुपारी, कोणीही गल्लीमध्ये नव्हतं। त्यांना डुंडा मारुती मंदिर परिसराच्या आसपास साहित्य आणायला पाठवलं, जे की त्यांना घंटा 2 घंटे लागत। घरी राजश्री आणि संजय हे दोघच होते। राजश्रीच्या मनामध्ये काहीही नव्हतं, काहीही भावना नव्हती संजयच्या अपोजिट, परंतु संजयच्या मनामध्ये जे होतं ते राजश्रीला माहिती नव्हतं। संजयने राजश्रीला टचिंग केलं, हाताला धरलं आणि मिठी मारली। राजश्री घाबरली, आरडाओरड करणार तोपर्यंत संजयने तिचं तोंड दाबलं आणि आरडाओरडा जर केलास तर इथंच तुला जीव मारून टाकेल आणि मुलगा आणि पती त्यांनाही मी जीवच मारून टाकेल अशी धमकी दिली। आणि ती महिलाच घाबरली, भिली आणि चुपचाप गपचूप बसली आणि संजयला शारीरिक सुख दिलं। राजश्रीने संपूर्ण शारीरिक सुख झाल्यानंतर, कामवासना पूर्ण संजयची झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित केलं। ते दोघ जण बापले का आले आणि पूजा अजून आपली बाकी आहे म्हटला, उद्या करू, आणि तो तिथून निघून गेला। राजश्री डिप्रेशन मध्ये होती, गपचूप बसली होती। परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा संजय हा पुन्हा घरी आला त्यावेळेला राजश्री पुन्हा घाबरली आणि आता काय होईल याची भीती तिच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली। राजश्री गुपचूपच होती, कारण जीवे मारण्याची धमकी ही संजयने दिली होती आणि संजय हा सुरक्षा रक्षक असल्यामुळे त्याच्याजवळ शस्त्र देखील होतं। काही वेळानंतर पुन्हा एकदा साहित्य आणण्यासाठी दोघा बापलेकांना बाहेर पाठवलं आणि संजय पुन्हा घरी राजश्री सोबत शारीरिक संबंध करू लागला, बळजबरीने तिच्यावर संबंध बनवू लागला। त्याच वेळेला राजश्री पुन्हा घाबरली, रडू लागली, आटापिटा करू लागली, तळमळ करू लागली, त्रास होऊ लागला। परंतु संजयने ऐकलं नाही, शारीरिक संबंध केले आणि तो तिथून निघून गेला। ज्या वेळेला राजश्रीचा मुलगा आणि पती घरी आले त्यावेळेला कुठे गेले साहेब असं विचारलं, त्यावेळेला संजय हा निघून गेला, लवकरच नोकरीला गेला असं म्हणला, असं राजश्री म्हटली। परंतु तिचा आवाज हा दबलेला होता, डिप्रेशन मध्ये होती, नर्वस होती। 10-15 दिवस निघून गेले आणि संजयचा फोन पुन्हा राजश्रीला आला। हॉटेलवर भेट तर झालीच, ती बघत नव्हती, बोलत नव्हती, परंतु तो फोन करू लागला आणि धमकी देऊ लागला, माझ्यासोबत शारीरिक संबंध बनव, नाहीतर मी तुझ्या मुलाला आणि पतीला जीवे मारून टाकेल। राजश्री घाबरली होती। तिने जो अंतकरणात, हृदयात शब्द ठेवला होता, कंठ खाली दाबला होता, तो तिचा बाहेर निघाला, अंबाडा फुटला, रडली आणि तिच्या पतीला संपूर्ण घडलेली हकीकत सांगितली। ताबडतोब राजश्रीला तिच्या पतीने हुडकेश्वर परिसरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले। हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली, गुन्हा दाखल केला, जबाब नोंदवला। त्या जबाबामध्ये संजय शिरोडे, वय वर्ष 50, तुकडोजी पुतळा, MSEB कार्यालयात सुरक्षा रक्षक या पदावरती असणारा संजय शिरोडे याच्या विरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला. माथाडी कामगार म्हणून स्वतःला सांगत होता. माथाडी कामगार म्हणून जॉब लावतो, माथाडीमध्ये जॉब लावतो म्हणून राजश्रीला फसवण्यात आलं, धोका देण्यात आला आणि राजश्री बळी पडली. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी 64, 351 आणि 3 याच्या अंतर्गत अंधश्रद्धा, तांत्रिक भूतबाधा, फसवणे आणि अत्याचार या संपूर्ण गुन्हे त्याच्यावर दाखल केले आणि त्याच्यावर पोलीस रिमांड घेऊन त्याला कोर्टात हजर केलं. पुढील तपास देखील चालू आहे. याने अशा अनेक महिलांना जाळ्यात घेतलंय का याचा तपास पोलीस घेत आहेत, चौकशी चालू आहे. परंतु त्याच्यावर सध्या कारवाई करण्यात आलेली आहे, त्याला जेलबंद करण्यात आलेलं आहे. तर ही घटना, ही मराठी क्राईम स्टोरी सत्य घटना आहे आणि ही घटना समोर आलेली आहे नागपूर येथील माथाडी येथील हुडकेश्वर परिसरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या ठाण्याच्या हद्दीतील ही घटना समोर आलेली आहे. तर या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण देशदुनियातील रिअल घडलेल्या सत्य घटना आधारित संपूर्ण मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत, नवीन घडामोडी सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि हो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सुरक्षित राहा, सतर्क राहा, काळजी घ्या. कोणाच्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अंधश्रद्धेमध्ये बळी पडू नका. काळजी घ्या, कुटुंबाचं संरक्षण करा. नमस्कार.